स्वामी महाराजांचे अवतार कार्य या भागामध्ये 16पाचा अंतकाळ कसा झाला ते आपण बघणार आहोत। काही काळ गेल्यानंतर 16पा पैशाच्या नादी लागून खरी भक्ती विसरला होता। त्यामुळे त्याचा व महाराजांचा पुढे वियोग झाला। श्री स्वामी कृपेने 16पा संपत्ती मिळाली। महाराजांच्या कृपेने त्यास एक पुत्र व कन्या झाली। 16पाच्या मुलाचे नाव कृष्णाप्पा होते। ते स्वामी सेवेत सदैव तत्पर असे। श्री स्वामी सेवे वाचून त्यांना दुसरा कोणताही मार्ग नव्हता आणि त्याचा छंद त्यांना लागला होता। एक वेळ अशी आली की कृष्णाप्पा मठासंबंधी काही कामानिमित्त दादासाहेब विंचुरकरांकडे गेले होते। कृष्णाप्पाचे सही करण्याचे परिश्रम पाहून दादासाहेब म्हणाले कृष्णाप्पाला की तुझ्या शिकवण्याकडे 16पाने काही लक्ष दिलेले दिसत नाही। हे ऐकून महाराज दादासाहेबांना म्हणाले, तू काय केलेस? तेल विकून पोटं भरलीस एवढेच ना? त्यास नावे ठेवू नका, त्याचे भाग्य निराळे आहे। दादासाहेबांनी महाराजांची क्षमा मागितली। महाराजास आळशी मनुष्य बिलकुल आवडत नसे। आळशी मनुष्याचे तोंड पाहू नये असे महाराज नेहमी बोलत असत। 16पाच्या द्रवलोभामुळे महाराज त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले होते। 16पाच्या अंतकाळी महाराज अर्ध्या कोसावर होते, पण महाराजांनी त्याला दर्शन दिले नाही। एक सेवेकऱ्याने मोठ्या कष्टाने महाराजांचे चरणतीर्थ आणून 16पास पाजले होते। एकदा अशी गोष्ट घडली की महाराज गादीवर झोपले असता बाबा सबनीस यांचा मेहुणा पुराणिक होता। त्याने निंदा केली की संन्यासास निजण्यास मऊ गादी कशाला पाहिजे। महाराज प्रथम कांबळीवर निजत असत, पण पुढे बाबा सबनीस याने त्यास गादी दिल्यापासून महाराज गादीवर निजू लागले। पुराणिक बुवास महाराजांनी त्यावेळेस काहीच उत्तर दिले नाही। 1 महिना गेल्यावर एके दिवशी सहज महाराज कडप गावाकडे जाण्यास निघाले। पुराणिक बुवा त्यांच्याबरोबर होते। सायंकाळ झाली। गावाजवळील डोंगरावर महाराज चढू लागले। महाराज डोंगरावर गेले। थंडीचे दिवस होते। अंधारी रात्रही होती। हांतरून पांघरून जवळ काहीही नव्हते। ही स्थिती पाहून पुराणिक बुवा घाबरले। महाराजांनी एका काळ्या दगडावर आपले अंग टाकले आणि आराम करायला सुरुवात केली। पुराणिक बुवास थंडीने कापरे भरले। अंगावरच्या कपड्यात थंडी राहत नव्हती। ते महाराजांना विनंती करू लागले, महाराज थंडी फार वाजते, काय करावे? महाराजांनी त्यास उत्तर दिले, मऊ मऊ गादी कशी आहे? तेव्हा पुराणिक बुवास 1 महिन्यापूर्वी महाराज गादीवर निजले असता आपण केलेल्या निंदेचे स्मरण झाले। केवळ आपलीच खोड मोडण्यासाठी आपणास महाराजांनी या डोंगरावर आणले हे ओळखल्यानंतर तो अनन्य भावाने महाराजांस शरण जाऊन महाराजांची क्षमा मागितली। महाराजांस गादी किंवा दगड दोन्ही सारखेच आहेत अशी त्याची खात्री झाली। सकाळी महाराजांसोबत तो अक्कलकोटास आला व पुढे पुराणिक महाराजांचा उत्तम भक्त बनला। विंचुरकरांकडून महाराजांच्या सेवेस भुजंगा म्हणून एक चपरासी दिला होता। तो अखेरपर्यंत महाराजांजवळच राहिला। त्याच्यावर महाराजांची फार प्रीती होती। महाराज त्यास फिरंगी म्हणून हाक मारत। श्री मालोजी राजांकडून महाराजांस मेना, घोडे, गाई बरंच काही मिळाले होते। राजेसाहेबांची व राणीसाहेबांची महाराजांच्या ठिकाणी फार भक्ती होती। महाराज राजवाड्यात जाऊन 8-8, 15-15 दिवस राहत असत। राजवाड्यात फक्त बायकांस दर्शनास जाण्याची परवानगी असे। बाकीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी राजवाड्याच्या बाहेर दर्शनाकरता राहत। सायंकाळी राजवाड्याच्या गच्चीवर बसून महाराज यात्रेकरूस दर्शन देत। एखाद्या वेळेस अचूक एखाद्या यात्रेकरूचे नाव घेऊन त्याला आतही बोलवत, त्याची सेवाही करून देत।
आणि आपणही त्याला सेवा देत असत. प्रसाद देऊन त्याला प्रेमाने त्याचा निरोप घेत असत. दुपारच्या वेळी लहर आल्यास महाराज थोडेसे जेवीत. कधी कधी तर 8-8 दिवस अन्न पाण्या वाचून महाराज राहत असत. महाराजांना त्रिकाळ आरती फार आवडत असे आणि त्याप्रमाणे त्रिकाळ आरती होतही असे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय.